मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत घाटकोपर क्षेत्राबाबत। कसं काय मुंबई, कैसे हो मुंबई वालो, केम छो मुंबईकर, या तीनही भाषा या परिसरात ऐकू येतात तो मुंबईतला भाग म्हणजे घाटकोपर। गेली अनेक वर्ष भाजप आणि घाटकोपर, गेली अनेक वर्ष गुजराती आणि घाटकोपर हे एक अभेद्य समीकरण राहिले। मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा यंदा कदाचित असंच समीकरण दिसू शकतं, मात्र तरी सुद्धा यंदा या मतदारसंघामध्ये काही ट्विस्ट आहे। ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे घाटकोपरमध्ये आपल्याला वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळू शकतात। त्यामुळे रोजची सकाळ जिलेबी फाफड्यानं करणारे घाटकोपरकर ठाकरे बंधूंच्या या युतीवरती सुद्धा तितकी झणझणीत मिसळीसारखी चर्चा करतायत। बघूयात या घाटकोपरमधली ही मुंबई कुणाची आहे। मुंबईत कोणाची सत्ता येईल असं घाटकोपरकरांना वाटतंय? घाटकोपरकरांना वाटण्यापेक्षा समस्त महाराष्ट्रकरांना मराठी माणसाला एकच वाटतं, काही झालं तरी मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे। मुंबई आपली आहे आणि ती महाराष्ट्राची आहेत आणि मी मराठी आहे, तर मी मराठी आणि ठाकरे बरोबरच विचारानेच राहू शकतो ना। ठाकरे पक्ष कोणताही असू द्या, जर का मराठ्यांसाठी जर उभं राहत असेल तर आम्ही तिकडेच पाठिंबा असणार आपला। नहीं, विकास के लिए इस समय जो है केंद्र में सरकार है बीजेपी की और यहाँ भी सरकार है, तो महानगर में भी आएगी तो तीनों मिलकर अच्छा काम करेंगे और घाटकोपर में 5 सीट बीजेपी शिवसेना की निकल रही है। मुंबई की जनता बहुत समझदार है और घाटकोपर में ऐसा कोई भी माहौल नहीं है। यहाँ तो सब लोग बड़े प्रेम से रहते हैं, गुजराती हो, मराठी हो, हिंदी भाषी हो, मारवाड़ी हो, कोई भी है, बड़े प्रेम से लोग रहते हैं। घाटकोपरमध्ये काय वाटतंय तुम्हाला? घाटकोपरमध्ये हे गुजराती बहुल क्षेत्र आहे का पारंपरिक बीजेचं गड आहे? इथे हा जो एरिया आहे ना तो गुजराती क्राऊड आहे। ओके, गुजराती क्राऊड असल्या कारणाने इथे इथले आमदार पण बघा गुजरातीच आहेत। ठीक आहे, पराक्षा ठीक आहे। तर मला असं वाटतं इथे जर मराठी माणसाला मुंबई जर इथे जर काय करायचं असेल तर इथे मनसेची सत्ता आल्या किंवा शिवसेनेची सत्ता येण्याची काळाची गरज आहे। बीएमसी पर किसकी सत्ता आनी चाहिए ऐसे घाटकोपर के लोगों को लगता है? बीजेपी की बीजेपी की सत्ता मुंबई महापालिका पे चाहिए, ऐसा क्यों चाहते घाटकोपर? बीजेपी अच्छा काम कर रहे हैं। ठाकरे बंधु ने काम अच्छा किया था एक टाइम पहले तक, लेकिन अभी क्या है ना, अभी सालों से उनको भी ये समझ में आ गया कि ये महापालिका का जो है वो हमारा ही एक गढ़ है, उसमें किसी को हिला नहीं सकते। तो अभी देखेंगे क्या है। मुंबई महापालिका बीएमसी अभी किसका झंडा लहराना चाहिए लगता है आपको? ऐसा नहीं बाबा, क्लीननेस चाहिए, जगह जगह पे जो क्लीननेस चाहिए वो चाहिए हमें। और ट्रैफिक की समस्या बहुत होती है, लेडीज़ पार्किंग नहीं और रिक्शा नहीं मिलती हमें। बहुत देर लेडीज़ लोग जो बूढ़े लोग होते हैं उनको लेने को खड़े रहते हैं। घाटकोपरमध्ये काय स्थिती आहे? जे चित्र रंगवलं जातं की भाजपचा बालेकिल्ला आहे, गुजरात्यांचं वर्चस्व आहे या ठिकाणी। गुजरातचं वर्चस्व आहेच, का ते गुजरात लोक जास्त करून त्यांच्याच पार्टीला मत देतात, आपल्या मराठी माणसाला देत नाही। आणि आपल्यामध्ये मराठी काय सर्व धर्म समभाव ते शिवसेनेलाच करतात वोट, मनसे शिवसेना दोघांतलं एकाला देतात। हम लोग बोर्न एंड बॉटम मुंबई है तो हम लोग मराठी हो गया, ते मला मराठी येते हो मला, हम लोग मराठी हो गया ना, तो उसके लिए इश्यू नहीं होता है। ये क्या है, थोड़ा अपना खिचड़ी पकाने के लिए करते हैं आदमी लोग, बाकी कुछ नहीं। घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात इथे स्पष्टपणे भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीची लाट असलेली दिसून येते, कारण 2017ला सुद्धा तसंच काहीसं चित्र बघायला मिळालेलं होतं। 2017 सालच्या बीएमसी निवडणूक निकालांवर जर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की घाटकोपरमधल्या प्रभाग क्रमांक 125 मधून सुरेश आवळे हे खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 130 मधून बिंदू त्रिवेदी हे भाजपच्या माजी नगरसेवक राहिलेले आहेत।
प्रभाग क्रमांक 131 मधून राखी जाधव या अविभाजित राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आणि त्यानंतर निवडणुकीच्या केवळ काही दिवस आधी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे. प्रभाग क्रमांक 132 मधून पराग शहा हे भाजपचे माजी नगरसेवक आणि त्यासोबतच माजी आमदार सुद्धा राहिले. प्रभाग क्रमांक 133 मधून परमेश्वर कदम हे ठाकरेंच्या सेनेकडून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला. घाटकोपर पूर्वमधलं BMC निवडणुकीचं मतदान हे अर्थातच भाषिक समीकरणावर जास्त अवलंबून असणार आहे, कारण मराठीचा मुद्दा यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडून जोरदारपणे प्रचारात उतरवला जातोय. जर इकडच्या भाषिक टक्केवारीवर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की इथे गुजराती मारवाडी मतदार हे 30 ते 32% आहेत. मराठी भाषिक मतदार हे 26 ते 28% आहेत. तसंच हिंदी म्हणजेच उत्तर भारतीय मतदार हे 20 ते 22% आहेत. याशिवाय दक्षिण भारतीय, सिंधी आणि जैन मतदार हे 8 ते 10% आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही मुंबई अध्यक्षा राहिलेला होतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये तुम्ही सहभागी होतात. शरद पवारांशी वारंवार चर्चा करणं असो किंवा वर्षा गायकवाडांशी चर्चा करणं असो, महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती. त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीचं एक मोठा कणाच ढासळलाय असं वाटतंय का? आणि ऐन वेळेवर भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं कारण काय? नाही, मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये संघटनेची एक प्रमुख जबाबदारी माझ्याकडे होती आणि ती जबाबदारी माझ्याकडे असताना मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित हे होतं की आपल्या संघटनेच्या सहकार्यांना उमेदवारी मिळावी. आता उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या पक्षाशी आमची आघाडी होती त्या पक्षाच्या माध्यमातून हे उमेदवारी म्हणजे जे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत किंवा काय आहे त्यांना सर्वांना त्या ठिकाणी त्यांचा न्याय मिळायला पाहिजे होता, पण कुठेतरी ते होत नव्हतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात संघटनेमध्ये घुसमट होत होती. आम्ही आमच्या लोकांना न्याय देऊ शकत नव्हतो. अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आणि म्हणून कुठेतरी हा निर्णय मला घ्यावा लागला आणि निश्चितपणे घेतलेला निर्णय जो आहे तो माझ्या मतदारांनी देखील या ठिकाणी मान्य केला आहे. तर त्यांच्या माध्यमातून आलेल्या ह्या सूचना राहिल्या आणि म्हणूनच मला वाटते कुठेतरी आम्ही सर्वजण या माध्यमातून लोकांना अपेक्षित असणारं काम जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. खाओ जलेबी फाफडा, बोलो सारा मुंबई आपडा. घाटकोपर पूर्वमध्ये जिथे गुजराती बहुल मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जिलेबी फाफड्याच्या या प्लेटचा आस्वाद घेत सध्या या घोषणा दुमदुमताना ऐकायला मिळतात. खरं तर जलेबी फाफडा सध्या आपला मुंबई महापालिकेवर स्वाद चढवेल की ठाकरेंची तर्रीबाज झणझणीत मिसळ पुन्हा एकदा सत्तेचा स्वाद चाखेल, की या सगळ्या गोंधळामध्ये एखादी वेगळीच मिरची आपला ठसका दाखवून जाईल, बघूयात. कॅमेरामन अशोक सह, मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.